चिपळूण पंचायत समिती इलेक्शन पार पडलं. त्या इलेक्शनमध्ये पाहिलं तर राष्ट्रवादीकडे 7 सीटा होत्या आणि आता नेमकं होणार काय, कुणाची सत्ता येणार याकडे सारेच लक्ष होतं. मात्र या ठिकाणी पाहिलं तर महायुती एकत्र आली आणि सभापतीपदी सूर्यकांत खेतले हे सभापती झाले. काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? आज अजितदादा पवार यांच्या निधन झालं आहे. त्यांना पहिल्यांदा मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या तालुक्याचे आमदार शेखर सर, सदानंदभाई चव्हाण आणि प्रशांत यादव या तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला आज सभापतीसाठी निवडून मी उभं केलं आणि आज आमच्या सर्व सदस्यांनी विश्वास देऊन मला सभापतीपदी निवडून दिलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. तुमचा राजकीय प्रवास पाहता पहिले तुम्ही मुंडे ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर सरपंच, त्यानंतर उपसभापती, त्यानंतर सभापती. कसं पदायचं या गोष्टीकडे? आपण प्रयत्न करत राहायचं. आपण लोकांचं सेवा करायची. पदं आपोआप मिळत जातात. आपल्याला जिल्हा परिषदकडे जायचं होतं, पण आरक्षणामुळे आपलं चुकतं पाऊल इकडे आलेलं आहे. खरं मनापासून सांगा की एकत्र आपण ज्या आहेत म्हणजे सभापतीपदी विरोधमान झाला असलात, मनापासून तुम्हाला जिल्हा परिषद जायचं होतं, काय सांगाल? इच्छा तर होती. मागच्या वेळी मी पंचायत समिती लढवली होती आणि यावेळी दुसऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊन आपण जिल्हा परिषदला जावं हा माझा मानस होता. परंतु इथं सभापतीपदसुद्धा ओपन झालं आणि जे आमच्या गणामध्ये इच्छुक उमेदवार होते त्यांनी सगळ्यांनी आग्रह केला की सभापतीसाठी तुम्हाला क्लेम आहे आणि तुम्ही सभापती व्हाल म्हणून तुम्हीच यावेळी उभं राहा. म्हणून मी उभं राहिलो. नाहीतर माझं मानसिकता ही जिल्हा परिषद लढवणं हेच होतं. खरं विधान त्यांनी केले. मानसिकता जिल्हा परिषदची होती. आपण म्हटलं प्रशासकीय जो कारभार आहे तो तुम्हाला चांगला अनुभव आहे, कारण मधला काळ जो प्रशासकीयचा गेला होता. आता जी वेळ मिळाली, आता जी संधी मिळाली, ते सोनं कसं करणार? हां, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं. गोरगरीब माणसाचं शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा आज शेखर सर असतील किंवा युती सरकार असेल त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतील त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. पहिलं काम कोणतं करणार, कोणत्या कामाला प्राधान्य द्याल? आता एवढं जलजीवन मिशनची कामं होऊनसुद्धा आज पाण्यासारखं दुर्भिक्ष आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करून आज तेरवसारख्या ठिकाणी पाण्याचं वांदा आहे, अनारी आहे. मग एवढं जर खर्च होऊनसुद्धा जर ग्रामस्थांना पाणी मिळत नसेल त्याचा पाठपुरावा करून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. शेवटचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे. असं वाटलं होतं की कुठेतरी आमदार शेखर निकम आमदार भास्कर जाधव आघाडी करतील असं वाटलं होतं. काय झालं नेमकं असं? त्या खोलात काही मला माहिती नाही. मी चर्चा पण सरांनी आमच्या केले नाही. सरांनी फक्त एवढं सांगितलं की सूर्यकांत मी सभापतीचे उमेदवार, तुम्ही हे राहायचं, तयारीत राहायचं, एवढंच मला माहिती. बाकी पडद्यामागे काय घडलं ते मला काय माहिती. पडद्यामागचं काय म्हटलं तरी 6 वर्ष तुम्हाला दिले गेले. समाधान यात 6 वर्षामध्ये काम होऊ शकतं सभापतीचं? तर 6 वर्ष 1.5 वर्ष आपण जेवढं मग काम होऊ शकतं. असे लक्षात घ्या, जे तुम्हाला काम करायची संधी आहे ती 6 वर्षामध्ये होऊ शकते का? लोकांचे प्रश्न तुम्ही 6 वर्षामध्ये सोडू शकता का? गावचे प्रश्न तुम्ही 6 वर्षामध्ये सोडू शकता का? तालुक्याचे प्रश्न 6 वर्षामध्ये सोडू शकता का? तेवढे शेवटी सगळ्यांना समाधान करायचं आहे. पक्ष चालवायचे म्हणजे सगळ्यांना समाधान करायचं आहे. आता 1.25, 1.5 ते शेवटी नेतृत्व ठरवतील. त्याप्रमाणे आपण जेवढं तुम्हाला कुठेतरी बसवायचं होतं, बसवलं असं तर म्हणायचं ना? असं नाही. पूर्ण पिरियड मला मिळेल असं मला खात्री वाटते. हे होते या ठिकाणी. आपण पाहिलं तर या ठिकाणी सूर्यकांतजी खेतले होते, ज्यांनी आत्ताच आपलं सांगितलं आहे की पहिलं प्राधान्य काम जे आहे ते या ठिकाणी आपण जनतेचा प्रश्न आहे ते मार्गी लावू. आणि एकंदरीत आमदार शेखर निकम असो, माझे आमदार सरांचं असो, प्रशांत यादव असो, ज्यांनी एकत्र काम करू असं मत व्यक्त केलं. त्यामुळे निसार नवराष्ट्र चिपळूण.